नमस्कार. प्रभात सवारच्या लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला माहीत आहे की 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन आणि त्या दिवसापासून आतापर्यंत विविध ठिकाणी महिलांनी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. महाराष्ट्रामध्ये बचत गटाच्या वरती महिला स्वावलंबी झाल्यानंतर अनेक उपक्रम हातात घेतल्याच्या माध्यमातून आज नवीन काहीतरी करण्याचा एक धाडस त्यांनी मनात घेतलेला आहे. आज आपल्याबरोबर अशाच एक सामाजिक कार्यकर्ता मनीषा मयेकरताई आपल्याबरोबर आहेत. ते आपल्याला सांगतील की आपल्या बचत गटाच्या माध्यमातून 100 महिलांना घेऊन एक मोठा विडा उचललेला आहे आणि चांगल्या प्रकारचं मग ती मंगळागौर असू देत किंवा विविध कार्यक्रम सांस्कृतिक असावे त्यामुळे ते सहभागी करत असतात. आणि असाच एक कार्यक्रम आज महिला दिनानिमित्त त्याने चालू केलेला आहे. तो म्हणजे आज कार्यक्रम आहे हळदी कुंकू समारंभ. महिलांचं जे सुवासिनीचं वाहन आहे जे प्रामुख्याने जे लेणं महत्त्वाचं मानलं जातं त्याविषयी आणि आजच्या ज्या महिला दिनानिमित्त हा कार्यक्रम जो आयोजित केला त्याविषयी विशेष माहिती सांगतील. काय सांगाल ताई, आजचा हा कार्यक्रम आयोजित आहे तुम्ही फक्त हात लावू नका सोडा. माझा हा 100 महिलांचा बचत गट आहे. प्रत्येक गटामध्ये 10 महिला आहेत, काही गटामध्ये 11 आहेत. ही सुरुवात मी पहिल्या गटापासून केली. हळूहळू दुसरा गट, तिसरा गट, आम्ही असे 100 महिला एकत्र आलेलो आहोत. आणि आम्ही दरवेळी फक्त हे जागतिक महिला दिन करत नाही, तर आम्ही वेळोवेळी अडचणीला कुठल्या महिलेला जर काय अडचण आली, पैशाची म्हणा किंवा काही शासकीय, तर आम्ही लगेच धावून येतो. आणि त्याचप्रमाणे आम्ही आता हळदी कुंकू सुद्धा दरवर्षी करतो किंवा असं कुणाचा वाढदिवस वगैरे असेल तर महिन्याला वगैरे असं भेटतो आम्ही एकत्र. ताई काय सांगाल की तुमच्या माध्यमातून यूट्यूबवरती पण पाहिलं आहे, बऱ्याच जागेवर पण पाहिलं आहे, प्रत्यक्ष पण पाहिलं आहे की तुम्ही मंगळागौर हा जो कार्यक्रम राबवता सर्व महिलांना घेऊन आणि आपल्या या महाराष्ट्राची संस्कृती तुम्ही जपताय चांगल्या प्रकारचं. आणि पुढील या पिढीवरती अशा प्रकारचे जे आपले सांस्कृतिक कार्यक्रम आहे, आपली परंपरा आहे, हे रीतिरिवाज आहे, हे मुलांना समजले पाहिजे, मुलींना समजले पाहिजे, याच्या वेळा तुम्ही उचलत आणि हे सातत्याने तुम्ही चालू ठेवावं. काय लोकांना संदेश द्याल? मी तर हेच म्हणेन की तुम्ही हे हिपहॉप वेस्टर्न हे करण्यापेक्षा तुम्ही मंगळागौरमध्ये फुगड्या किंवा अनेक प्रकारचे डान्स आहेत, फोक डान्स आहेत, हे तुम्ही केल्यावर एक प्रकारे जिमच होते, आपला व्यायामच होतो बायकांचा. त्यामुळे तुमचं शरीर हे सुदृढ आणि व्यवस्थित राहतं. त्यामुळे आणि तेच आता माझ्यापासून मी सुरुवात केली. माझी आई 70 वर्षाची, मी 50 आणि माझी मुलगी 7-8 वर्षाची आहे. त्यांना घेऊन या 3 पिढ्या घेऊन मी हा वारसा माझ्या मुलीकडून मी पुढे चालूच ठेवणार आहे. मी बंद ठेवणारच नाही. आणि आता माझ्या मंगळागौरमध्ये आपल्या अर्ध्या बायका पण आहेतच, तर त्या 30 बायका सुद्धा आहेत. ही परंपरा मी सतत चालूच ठेवणार आहे. ताई बघा, अनेक बचत गट तुम्ही बोलला जातात, हा बचत गट आपल्याकडे तुमच्याकडे अवेलेबल आहे. आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून काय विविध उपक्रम तुम्ही राबवता जे शासनाकडून जे मिळालेले जे काही तुम्हाला मानधन आहे किंवा शासनाकडून मिळालेले जे उपक्रम आहेत ते कशा पद्धतीने तुम्ही राबवता? आतापर्यंत तरी आम्हाला फक्त पेशवा निधी वगैरे भेटलेला आहे योजना. म्हणजे सुरुवातीला 10,000 मग 20,000 ती योजना भेटली आहे. आणि आता घरगुतीसाठी वगैरे आम्ही फॉर्म वगैरे भरलेले आहेत, ते आता मिळेल. आणि तसंच अंतर्गत लोन वगैरे आम्ही महिलांना देतो. त्या माध्यमातून ताई बघा, आता महिलांना लोन वगैरे देतात, महिलांना म्हणजे काहीतरी छोटे मोठे उद्योग त्यांनी चालू करावं. जसं तुम्ही आता बोललात घरगंटी वगैरे मिळणार, त्या माध्यमातून विविध प्रकारचे काही उपक्रम राबवता येतील. घरगंटीच्या माध्यमातून बेसन पीठ म्हणा, इतर काही म्हणा, काही छोटे मोठे व्यवसाय तुम्ही चालू करू शकता. महिलांना असं प्रशिक्षण वगैरे कुठे घेतलंय का? मला आज तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटेल की मी आमच्याच ग्रुपमधल्या महिला आहेत, 27 महिलांनी मी रजिस्टर केलंय. आणि आता एप्रिलचा पहिला आठवड्यापासून आमचा एक गाळा घेतलेला आहे. तिथून आम्ही सुरुवातीला पापड उद्योग, पेपर प्लेट मेकिंग सुरू करतो आहे. लसूण म्हणा, सोनं वगैरे तो उद्योग मी सगळ्यांना शॉपेबल आहे. आज हे ओपन मी करणारच होती की हे आम्ही सुरू करत आहोत. एप्रिलचा पहिल्या आठवड्यापासून महिलांना, जवळच्या महिलांना, लांबच्या महिलांना, जेणेकरून दिवसाला रोजगार व्यवस्थित मिळेल अशी मी योजना केलेली आहे. मी स्वतःही राबवली. तर ती आता एप्रिलचा पहिला आठवड्यात त्याचं दिसून येईल सुरुवात. ताई काय सांगाल, तुमचं नाव काय, तुम्ही कुठच्या बचत गटाच्या माध्यमातून काम करताय? चालू करा फक्त बोला. मी मानसी मंगेश साळवी. माझ्या बचत गटाचं नाव आहे स्वराज्य महिला बचत गट. आम्हाला खूप चांगला म्हणजे अनुभव आला आहे ह्यांच्याबरोबरचं काम करून. मॅडमचा खूप सपोर्ट असतो आम्हाला आणि पुढे असं चांगलं काय काय करावं अशी इच्छा आहे. आमच्या बचत गटाला खूप काही चांगलं असं काय मिळालं अशी इच्छा आहे आमची. बस नक्कीच. आता ताई तुमच्या लक्षात आलं असेल की तुमच्याबरोबर 10 महिला जोडल्यानंतर प्रत्येकाच्या प्रपंचामध्ये काही छोटे मोठे प्रॉब्लेम असतात, पण विचाराची देवाण घेतल्यानंतर चांगले आणि वाईट विचारांचं मंथन होतं आणि त्यातून काही परिवार चांगले होऊ शकतात. कारण बऱ्याचशा गोष्टी तुम्ही पाहिल्या असतात,
घरामध्ये छोट्या मोठ्या कुरबुरे असतात, काही असतात. पण मी अनेक जागेवर जातोय, मी महाराष्ट्रामध्ये दौरा करताना माझ्या लक्षात आलं की बचत गटाच्या माध्यमातून महिला महिलेला समजून सांगतात सासूबरोबर कसं वागावं, सुनेबरोबर कसं वागावं, या गोष्टीचं. त्या माध्यमातून तुम्हाला असे काही अनुभव आले आहेत का? नाही बरोबर आहे. कारण की ह्या बचत गट चालू करायचं कारण म्हणजे काय, की जर काय मीटिंग सांगितली किंवा कुठे काय कार्यक्रम सांगितला तर सगळ्या महिला अगदी व्यवस्थित हजेरी अगदी लावतातच. काही जरी असले कार्यक्रम वगैरे तरी पण येतात आणि उत्सुकता आहे. उत्सुकता असते. हां. बरं वाटतं की नाही ते बरं कार्यक्रम? वाटतं, खूप बरं वाटतं काम. ही परंपरा रिवाज आपल्या मुलींना पण शिकवले पाहिजे, मुलांना हो, पण हो. शिकवले पाहिजे. नक्की. ठीक. ताई काय सांगाल? बोला. मी अश्विनी अमोल कदम, स्वर्णिमा महिला बचत गटाच्या अध्यक्ष. तर आम्ही आमच्या बचत गटातून कोणाला काही गरज असेल काही तर लगेच आम्ही लोन वगैरे देतो. आणि मनीषाताईंनी आता जो उपक्रम केला त्याच्यामध्ये पण मी सहभागी आहे. तर आम्हाला खूप छान वाटतं. आजचा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे त्यानिमित्ताने तुम्हाला किती उत्सुकता होती? हो खूप उत्सुकता आहे. म्हणजे आता काही कार्यक्रम तुम्ही आयोजित करणार आहात? मी थोडीशी मजा मस्ती नाच गाणी असं थोडंसं करणार. खेळ वगैरे. खेळ वगैरे. सौ शीतल शिंदे, स्वयंभू बचत गटाचे अध्यक्ष. आम्ही आता सगळं कार्यक्रम गेल्या वर्षीपासून करतोय हा कार्यक्रम. खूप चांगलं वाटतंय आणि सगळ्यांना एक प्रकारे एक गेट टुगेदर होतं. सगळ्या महिला एकत्र येतात, सगळ्यांची ओळख होते आणि त्यानिमित्ताने ते बरं वाटतं आणि गेम वगैरे खेळतो, हळदीकुंकू करतो, त्यांना गिफ्ट मनीषा मॅडम गिफ्ट वगैरे पण देतात सगळ्यांना असं आणि खूप बरं वाटलं. आणि आता जो उपक्रम त्या मॅडम बोलल्या की पेपर प्लेट मेकिंगचं आहे, पापडचं वगैरे, त्यात मी पण सहभागी आहे. आणि मंगळागौरमध्ये पण मी त्यांच्यासोबत 1-2 वर्ष झाली जॉईन झाली. खूप मजा येते आणि बरं वाटतं असं. ठीक आहे. अजून कोण बोलणार आहेत? ताई कोण नाही ना? मला बोलायचं कार्यक्रम महिला दिनानिमित्त आज हळदीकुंकू कार्यक्रम केलेला आहे, तुम्ही आताच उपस्थित झालेले आहे. काय सांगाल या कार्यक्रमाचं? एवढंच सांगेन की मनीषा जे काय आमच्यासाठी करते म्हणजे या सगळ्या बायकांना जमवून जो काही तिने उपक्रम चालू केला तो खरंच सुज्ञ आहे. आणि आम्ही बायका त्या निमित्ताने एकत्र तरी भेटतो. तिने जे काही करते ते खरंच खूप म्हणजे उल्लेखनीय आहे आणि मला असं वाटतं की तिने ते चालू ठेवावं जेणेकरून सगळ्या बायकांना त्याचा लाभ मिळेल. अजून काय ताई तुम्ही शेवटचा संदेश द्याल सर्वांना? मी एकच म्हणेन की आज जरी कमी असेल जमाव पण आता तुमच्यामुळे त्या बायका अजून येतील की आपण युट्यूबवर येतोय किंवा आपण पेपरमध्ये येतोय तर बायका येतील पुढल्या वर्षी. गेल्या वर्षी खूप होता 80 ते 85 होत्या बायका. आज काय माहिती काय बोललं. ठीक आहे. प्रत्येकाला पर्सनल काहीतरी प्रॉब्लेम असतो, वेळेअभाव असतो. पण तुम्हाला मी नक्कीच सांगेन की मनीषाताई काम करत आहेत. आमची पण कधी महानगरपालिकेमध्ये गरज लागली तर ताईंना माहिती आहे की आमच्या समाजासाठी बचत गटासाठी मी किती काम करतोय इथे. म्हणजे इथेच नाही तर अखंड महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे जातो बचत गटाचं माहिती मी लोकांना देतो आणि त्यांच्या पायावरती कसं उभं राहावं किंवा एखादं कुठचं तरी ब्रँड तयार करावं. तर तुम्हाला पण नक्की सांगेन ताईंकडे आज 10 बचत गट आहेत. त्यामध्ये जास्तीत जास्त बचत गट करावं, एक चांगल्या प्रकारचं फेडरेशन तयार करावं. म्हणजे 11वा जो तुमचा चालू आहे त्यावेळी फेडरेशन तयार करावं. महानगरपालिकेमध्ये ज्या रुपाली ताई आहेत ते तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करतील. कधी गरज लागली तर मी पण त्यांना सांगेन तुम्हाला सहकार्य. पण पुष्कळ काही चांगल्या प्रकारचं करू शकतो. आज मी युट्यूबवरती तुमच्याबरोबर बोलतोय पण नक्कीच कधीतरी नेक्स्ट टाइम मार्गदर्शनासाठी येईल तर नक्कीच तुम्हाला सांगेन आज ह्या माध्यमातून आपण चांगले किती प्रकारचे बिझनेस करू शकतो. आणि एक स्त्री अखंड कुटुंब ह्यावरती जगू शकते आणि 10 कुटुंबांना एक उद्योग देऊ शकते. अशा प्रकारचं बचत गटाच्या माध्यमातून चांगलं एक कार्य चालू आहे. मनीषाताईंना आम्ही प्रवास समाजाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. तुम्हाला तुमच्या सर्व परिवाराला हार्दिक शुभेच्छा देतो. आणि तुम्ही ज्या व्यवसायामध्ये सहभागी घेणार त्याचं मार्केटिंग करायचं असेल तर आम्ही प्रवास समाजामध्ये नक्की युट्यूबवरती प्रत्येक वेळी दाखवू. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. थँक्यू सर. तुम्हाला पाठवतो.